नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकरता महत्त्वाची व खुशखबर आहे। राज्यात 65 नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहे। मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत या समित्या स्थापन करण्यात येणार आहे। तुमच्याही तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार आहे की नाही, तर हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुमचं स्वागत आहे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत आता प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बांधण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे। आपल्याला माहित आहे, महाराष्ट्र हा कृषी प्रधान राज्य आहे। आपण कष्ट करून पिकवलेला माल योग्य दरात विकता यावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC किती महत्त्वाची असते आणि ही अशी एक जागा आहे जिथे शेतकऱ्याला त्याचा मालाची विक्री करण्यासाठी संघटित आणि सुरक्षित बाजारपेठ मिळते। पण दुर्दैवाने राज्यात अनेक तालुक्यामध्ये ही सोय उपलब्ध नव्हती। त्यामुळे राज्यात सध्या 365 बाजार समित्या आणि 625 उपबाजार समित्या कार्यरत आहे। तरीही तब्बल 68 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःची हक्काची बाजार समिती नव्हती। यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना अवलंबून राहावे लागत होते किंवा माल विकायला खूप दूरपर्यंत जावे लागत होते। त्यांचं मोठं आर्थिक नुकसान यामध्ये व्हायचं। ही गोष्ट शासनाच्या निर्देशनास आली आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते। इतकंच नाही तर 2025च्या अर्थसंकल्पात एक तालुका एक बाजार समिती या योजनेचीही घोषणा करण्यात आलेली होती आणि आता ती घोषणा सत्यात उतरलेली आहे। महाराष्ट्र शासनाने दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। राज्यात एकूण 65 कृषी बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय या GR मध्ये घेण्यात आलेला आहे। तर आता तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेल की 68 तालुक्यामध्ये बाजार समित्या नव्हत्या तर 65च का? तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3 तालुके कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली हे पूर्णपणे शहरी भाग असल्याने तिथे बाजार समिती स्थापन करणे व्यावहारिक नाही। तसेच बदनापूर, जालना येथे नवीन समिती नुकतीच निर्माण झालेली आहे। त्यामुळे 4 तालुके वगळून उर्वरित 65 तालुक्यामध्ये नवीन बाजार समिती स्थापन होणार आहे। तर यामध्ये आता कोणकोणत्या तालुक्यांना ही समिती स्थापन होणार आहे आणि तुमच्या तालुक्याचं या यादीमध्ये नाव आहे का? तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, अमरावती, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील एकूण 65 तालुक्यामध्ये आता नवीन बाजार समिती उभ्या राहतील। यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का हे तुम्ही नक्की तपासा। तर या निर्णयाचा थेट फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे। शेतमालाच्या विक्रीसाठी हक्काची आणि जवळपास बाजारपेठ त्यांना मिळणार आहे। शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल। शेतकऱ्याची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवेल। शेतकऱ्याच्या शेतमालाच्या वितरणासाठी चांगली सोय निर्माण होईल। तर मित्रांनो, हा एक महाराष्ट्र शासनाचा दूरगामी आणि शेतकरी हिताचा निर्णय आहे। या निर्णयामुळे तुमच्या तालुक्यात काय बदल अपेक्षित आहे, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच महत्त्वपूर्ण शासकीय आणि कृषी बातम्यांसाठी आपल्या चॅनल झटपट इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।